नमस्कार मंडळी तुम्हाला माहिती आहे का, नागपूर या ठिकाणी एक घडलेली सत्य घटना आहे। नागपूर या ठिकाणी एक बाहेरचं जोडपं येते, बाहेर राज्यातील एक काम करण्याकरता जोडपं येते। ते धाब्यावरती काम करतात। धाब्यावरती काम करत असताना अनैतिक संबंध जुळल्या जातात। अनैतिक संबंधातून त्या महिलेचा त्या ठिकाणी खून होतो। संपूर्ण प्रकार काय आहे याच्यावरती आपण थोडक्यात बोलणार आहोत, संपूर्ण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला अशा सत्य घटना पाहायला मिळतील। नागपूर या ठिकाणी हे जोडपं कामाला येते, बाहेर राज्यातील हे जोडपं कामाला येते आणि ते काही ठिकाणी काम शोधतात। काम शोधत असतात त्यांना त्या ठिकाणी काही बिगारी कामाला त्यांना काम मिळते, म्हणजेच मिस्त्रीच्या हाताखाली त्यांना काम मिळते। काम करत असताना त्यांची चांगल्या पद्धतीने ओळख होते, एका मिस्त्र्यासोबत चांगल्या पद्धतीची ओळख होते। त्या महिलेला लत लागलेली असते, ती म्हणजे दारूची। ही दारू महिला नेहमीच दारू प्यायची। दारू पित असताना त्या ठिकाणी अनैतिक संबंध जुळल्या जातात। त्यानंतर त्या ठिकाणचं काही दिवसांनी काम सोडल्या जाते आणि जी महिला आहे त्या महिलेला 6 वर्षाची मुलगी होते। 6 वर्षाची मुलगी झाल्यानंतर त्या ठिकाणी ती घरकाम पाहते, त्या मुलीला रोज शाळेत नेते, शाळेतून आणते। अशा पद्धतीने त्याची दिनचर्या त्या महिलेची सुरू होते आणि या पतीने सुद्धा त्या ठिकाणी मिस्त्रीचं काम सोडलं होतं, मिस्त्री हाताखाली काम सोडलं होतं। यांनी सुद्धा एका धाब्यावरती काम शोधलं होतं। त्या ठिकाणी तो रोज 10 वाजता सकाळी काम करण्याकडे जातो आणि कधी रात्रीला 1 वाजता, कधी रात्रीला 2 वाजता अशा पद्धतीने ते त्या ठिकाणचं काम आटपल्यानंतर तो घरी येतो। अशा पद्धतीने त्या दिनचर्या त्या दोघांच्या सुरू होतात। परंतु या महिलेला अनैतिक संबंधाची एक लत लागलेली असते। अनैतिक संबंध त्या मिस्त्र्यासोबत तिचे जुळलेले असतात आणि मिस्त्री रोज घरी येतो। ज्या ठिकाणी त्याचं काम असेल ते काम सोडून त्या महिलेचा फोन गेल्यानंतर तो मिस्त्री घरी येतो। मिस्त्री घरी आल्यानंतर घरी कोणीच नसतं, मुलगी शाळेत गेलेली असते आणि पती धाब्यावर गेलेला असतो। अशा पद्धतीने त्या महिलेला कोणीच घरी वाली नसते किंवा तिला गप्पा मारण्याकरता कोणीच नसते। त्यानंतर ती महिला त्या मुलाला रोज घरी बोलवते आणि त्या ठिकाणी अनैतिक संबंध त्या महिलेचे सुरू होतात। असंच बरेच काही चालू होते। नको त्या अवस्थेत त्यांना रोज करावं लागते, रोज पाहावं लागते। अशा पद्धतीने त्यांचं रोज दिनचर्या सुरू होते, अनैतिक संबंध सुरू होतात। अशा पद्धतीने एके दिवशी ती महिला त्या मुलाला नकार देते। तो महिला जो आहे ते महिला त्या मुलाला फोन लावून बोलवते की बाबा घरी ये, आता कोणी नाही, आज आपण आपलं काय आहे ते करू आणि येताना दारूसुद्धा घेऊन ये। अशा पद्धतीने ते दारू घेऊन येतो तो मुलगा। दारू घेतल्यानंतर त्या लोकांचं त्या ठिकाणी दारू घेतल्या जाते, चकना घेतला जाते आणि त्या ठिकाणी अनैतिक संबंध सुरू होतात। असाच अनैतिक संबंध रोज रोज सुरू होतात। अनैतिक संबंध झाल्यानंतर एके दिवशी असा राग काय येतो त्या मुलाला, एक दिवस तो परत एकदा ती महिला त्या मुलाला बोलवते आणि तो मुलगा काम सोडून, आपलं काम सोडून, मिस्त्री काम सोडून त्या ठिकाणी त्या महिलेला भेटायला येतो। त्यानंतर ते मुलगा जो आहे ते त्या ठिकाणी अनैतिक संबंधाची मागणी करते, शरीर सुखाची मागणी करेन ती महिला त्या मुलाला टाळते। आता कुठेतरी हे बस झालेले आहे असं ती महिला म्हणते, परंतु मुलगा ऐकत नाही। मुलगा हे जबरदस्त त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो। छेडछाडीत त्या महिलेला एक दुखापत होते, डोक्याला मार लागतो। मार लागल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिलेच्या डोक्यातून रक्त जाते आणि त्या मुलगा राग त्या ठिकाणी निघून जातो। त्या मुलाचा मोबाईल त्या ठिकाणी पडलेला असतो आणि मुलगा त्या ठिकाणातून परत निघून जातो आणि त्याला काही दिवसांनी, काही 2 घंट्यांनी त्या ठिकाणी तो भानावर येतो। आपला मोबाईल त्या ठिकाणी राहिला असं त्याला वाटते आणि ते परत तो मुलगा मोबाईल घेण्याकरता वापस येतो। मोबाईल वापस घेण्याकरता ती महिला येते। मोबाईल वापस घेण्याकरता तो मुलगा वापस आल्यानंतर ती महिला त्या ठिकाणी बसलेली असते। तिला वाटते की आता परत तिला विनवणी करावं आणि शरीर सुखाची मागणी करावी। अशा पद्धतीने परत विनवणी करतो, परंतु ती महिला ऐकायला तयार होत नाही। त्यानंतर तो रागाच्या भरात त्या महिलेचा त्या ठिकाणी खून करतो, गळावरून त्या ठिकाणी खून करतो। खून झाल्यानंतर एवढ्यावरच तो मुलगा थांबत नाही। मेल्यानंतर सुद्धा त्या महिलेच्यावरती अनैतिक संबंध करतो, त्या ठिकाणी शरीर सुखाची भूक भागवतो। भागवल्यानंतर जे काय तो मुलगा त्या ठिकाणी पळ काढतो आणि ती मुलगी घरी आल्यानंतर आपल्या बाबाला आवाज देते, बाबा आई उठत नाही, बाबा आई उठत नाही, तुम्ही आता घराकडे चला, धाब्यावरून घराकडे चला। अशी ती मुलगी म्हणल्यानंतर तो जो काही पती आहे त्या महिलेचा तो पळत धावत येतो आणि त्या ठिकाणी तो उठवण्याचा प्रयत्न करतो। असं वाटतं की त्याला ही बेशुद्ध पडलेली आहे का, परंतु काही तासानंतर तिला समजते की आता आपल्या पत्नीचा जीव गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या स्थानिक पोलिसाला ते कॉल करतात। त्या ठिकाणी जी काही कारवाई ती सुरू होते आणि काही दिवसानंतर त्या ठिकाणी त्या रिपोर्ट येतात, त्याचे PMचे रिपोर्ट येतात आणि त्या ठिकाणी ते समजते की या महिलेवर मेल्यानंतर
त्या ठिकाणी शरीरसुख कुठेतरी भागवण्यात आलेले, अनैतिक संबंध त्या ठिकाणी भागवण्यात आलेले. अशा पद्धतीने त्या ठिकाणचे पोलीस प्रशासन शोध लावताना त्यानंतर काही कॉल रेकॉर्ड त्यांना त्या मुलांच्या संदर्भात माहीत पडतात. त्या ठिकाणी कॉल रेकॉर्ड काढल्यानंतर त्या मुलाला त्या ठिकाणी कैदेत घेतल्या जाते आणि संपूर्ण प्रकार तो मुलगा सांगून टाकतो. आणि अशा पद्धतीने या घटनेचा जे अंत झालेला आहे आणि त्या महिलेचं कुठेतरी कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे. महिलेची सुद्धा चूक होती, दारू घेऊन शरीरसुखाची भूक कुठेतरी भागवत होती. अशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे आणि अशा घटनेला कुठेतरी थारा मिळाला पाहिजे नाही, कुठेतरी वचक बसले पाहिजेत असं मला तरी वाटते. या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय शिवराय.